नमस्कार, माझे नाव तनिष्का सचिन जाधव. माझ्या शाळेचे नाव गर्ल्स इंग्लिश मीडियम स्कूल. मी इयत्ता 3रीत शिकत आहे. माझा विषय आहे साने गुरुजी. पांडुरंग सदाशिव साने. साने गुरुजींचा जन्म कोकणातील रत्नागिरी जिल्ह्यातील पालगड या गावी झाला. त्या ठिकाणी खोताचे काम ते करीत असत. खोताचे घराणे साधारणतः वैभव संपन्न व श्रीमंत समजले जाते व त्यांच्या आजोबांच्या वेळी परिस्थिती तशी होतीही. पण सदाशिवरावांच्या वेळेपासून मात्र घराण्याची आर्थिक स्थिती घसरली गेली. ती इतकी की सदाशिवरावांचे घरदारही जप्तीत नाहीसे झाले. अशा रीतीने वाडे घर पण पोकळवासा झालेल्या या घराण्यात 24 डिसेंबर 1811 रोजी पांडुरंग सदाशिवांचा जन्म झाला. त्यांच्यावर त्यांच्या आईच्या शिकवणुकीचा फार मोठा प्रभाव पडला होता. त्यांच्या आईचे त्यांच्या बालमनावर जे विविध संस्कार केले त्यातूनच गुरुजींचा जीवन विकास झाला. त्यांनी इंग्रजी साहित्यात MA ही उच्च पदवी मिळवली होती. शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांनी अमळनेर येथील प्रताप हायस्कूल इथे शिक्षक म्हणून 6 वर्षे नोकरी केली. प्रताप हायस्कूलच्या वसतिगृहाची जबाबदारी सांभाळताना त्यांच्यातील शिक्षकाला अधिक वाव मिळाला. त्यांनी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना स्वतःच्या उदाहरणातून स्वावलंबनाचे धडे दिले. सेवावृत्ती शिकवली. अमळनेर येथील तत्वज्ञान मंदिरात त्यांनी तत्वज्ञानाचा अभ्यासही केला. इसवी सन 1928 साली त्यांनी विद्यार्थी हे मासिक सुरू केले. त्यांच्यावर महात्मा गांधींच्या विचारांचा फार मोठा प्रभाव होता. ते स्वतः खालीचाच वापर करत असत. इसवी सन 1930 साली त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून सविनय कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतला. त्यांनी काँग्रेस नावाचे साप्ताहिक काढणे, दुष्काळात शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी म्हणून प्रयत्न करणे, जळगाव जिल्ह्यातील फौजपूर येथील काँग्रेस अधिवेशन यशस्वी होण्यासाठी कार्य करणे या माध्यमातून त्यांनी राजकीय कार्य केले. फौजपूर येथील अधिवेशनात महात्मा गांधींच्या विचारसरणीस अनुसरून त्यांनी मैला वाहने व ग्राम स्वच्छतेची इतर कामे केली. त्यांनी राष्ट्रसेवा पालांची स्थापना केली. पत्री या त्यांच्या पहिल्या काव्यसंग्रहातून त्यांनी देशभक्तीपर कविता प्रसिद्ध केल्या. त्यातील बालसागर भारत हो सारख्या कवितांचा नागरिकांवर फार मोठा प्रभाव लक्षात घेऊन ब्रिटिश सरकारने त्या काव्यसंग्रहाच्या प्रती जप्त केल्या. समाजातील जातीभेद, अस्पृश्यता यासारख्या अनिष्ट रूढी व परंपरांना साने गुरुजींनी नेहमी विरोध केला. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात हरिनामांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी 1943च्या दरम्यान महाराष्ट्राचा दौरा केला. या भूमिकेला पाठिंबा मिळवण्यासाठी प्रयत्न केला. अखेर त्यांना या मुद्द्यावर उपोषणाचा मार्ग अवलंबला व त्यांना यश मिळाले. एका पांडुरंगाने दुसऱ्या पांडुरंगाला खऱ्या अर्थाने मुक्त केले असे त्यावेळी म्हटले गेले. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ते समाजवादी पक्षात सामील झाले. स्वातंत्र्यानंतर आंतरभारती चळवळीच्या मार्गाने त्यांनी भारत जोडण्याचा प्रयत्न केला. विविध राज्यातील लोकांनी एकमेकांची संस्कृती समजून घ्यावी, अनेक भाषा समजून घ्याव्यात असे या चळवळीत अभिप्रेत होते. ते स्वतः तमिळ, बंगाली आदी भाषा शिकले होते. 1948 मध्ये त्यांनी साधना साप्ताहिक सुरू केले. त्यांच्या कथा, कादंबऱ्या, लेख, निबंध, चारित्र्ये, कविता यामधून त्यांच्या संवेदनशील साहित्यिकही आपल्याला दिसतो. श्यामची आई ही सुप्रसिद्ध कादंबरी त्यांनी नाशिकमधील
तुरुंगात असताना लिहिली. धन्यवाद.